बचाव ठाकरे सरकारने 4,000 कोटी रुपयेचा पीएपीचा कॉन्ट्रॅक्ट आपण पण समर्थनला चोरडिया बिल्डरला दिला 7,439 सदनिका 50,000 लोकांचा मुलुंडपूर्ववर अतिक्रमण या आपण पण सहभागी व्हा, हस्ताक्षर करा, मुलुंड मुंब्रा होऊ देणार नाही। आमदार मिहिर कोटेचा यांचे प्रमुख सचिव दिनेश सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीधर आल्हाट आज लाक्षणिक उपोषणाला बसलेला आहात। या अगोदर इथे 2 ते 3 आंदोलनं झाली, काय अजूनही याला यश आले नाही? हळूहळू महापालिका हे मान्य करायला लागली आहे की मुलुंडमध्ये फक्त 50च प्रकल्प बाधित परिवार आहे। आता महापालिकेने दुसरा डाव खेळलाय इक्बाल चहलने की आम्ही मुलुंडमध्ये चित्ताकेम, बहरामपाडा, नागपाडा, नौपाडाची लोक आणणार नाही। आता मला तिसरा टप्पा पुढे जायचा आहे की जर प्रकल्प बाधित परिवारच मुलुंडमध्ये 50 आहे तर इथे 7,500 घरं बांधायची कशाला? कारण की इक्बाल चहल आणि उद्धव ठाकरेंनी 4,000 कोटी रुपयेचा घोटाळा कॉन्ट्रॅक्ट दिला, त्याच्या वसुलीसाठी बांधायचे। म्हणून मुलुंडमध्ये जर 50च घरांची आवश्यकता आहे तर 7,500 घरांचा प्रकल्प कशाला? आमदार मिहिर कोटेचा यांचे प्रमुख सचिव दिनेश सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीधर आल्हाट भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर त्यांच्यासाठी 2,000 घरांचा प्रकल्प कांजूरमार्गला बांधकाम सुरू आहे। म्हणून आज लाक्षणिक उपोषणाला बसलो आहोत। मला विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेचा भावनेची दखल घेणार, प्रकल्प थांबवणार आणि हा जो 20,000 कोटीचा पीएपी घोटाळा ते चौकशीच्या आदेश देणार। तुमच्याच सरकार विरोधात तुम्हाला लढावं लागतं असं वाटत नाही? घरचं जाहीर आहे घोटाळा ठाकरे सरकारने केला आहे आणि त्यात महापालिकेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला कट मिळणार होता, हिस्सा मिळणार होता, त्याची इक्बाल चहलला चिंता आहे म्हणून ते वर्तमान सरकारला घाबरवतात। मी तर आता हे पण पुरावे काल दिल्लीत सरकारी अधिकाऱ्यांना दिले। ह्या प्रकल्पात चोरडिया बिल्डरकडे जो पैसा आला आहे तो बँक ऑफ न्यूयॉर्क, तिथून कॅमेन आयलंड टॅक्स हेवनमध्ये गेला, तो पैसा नंतर सिंगापूर आणि तिथून पुणे आणि तिथून इथे म्हणजे विदेशी पैसाही वापरला जात आहे। शेवटी एकनाथ शिंदे सरकारला हा प्रकल्प रद्द करावाच लागणार।